पूजेला सुरुवात कर. चल. देव नाहीये तो, राक्षस आहे, राक्षस. जर या पोरीने इथं आता झिंगरोबाची पूजा नाही केली तर मग झिंगरोबाचा कोप होईल. लय मोठा कोप, महाप्रलय येईल, समजा विध्वंस होऊन जाईल. खूप दमलीस ना ग बाळा, खूप तणावाखाली होतीस, खूप मोठं युद्ध जिंकलेस तू. आता शांत हो. एक कसोटी तर पार पडली, आता दुसरी कसोटी. चल सकू, आधी तुझी जखम धुऊयात. ये. सावकाश सावकाश. सखू सावध राहा हं? आणि सध्या जे झालं ना ते दिगूला सांगू नकोस. मामांजी, पण अहो विचारतील लो, मग त्यांना खोटं सांगायचं. खोटं कशाला सांगायचं? झिंगरोबाची पूजा केली नाही इथपर्यंत सांगायचं. आणि हो, आत गेलीस ना की आधी हळद लावा जखमेवर. पण पूजा केली नाही एवढंच सांगू? त्या आधीच्या आणि नंतरच्या गोष्टी खूप मनस्ताप देणार, काळजी वाढवणार आहे ना, म्हणून त्या आता सांगायच्या नाहीत. दिगूला तो ताण सहन होणार नाही ग. नंतर सांगूया सगळं. अरे सखू असं म्हटल्याबरोबर भडकाच उडाला. अरे त्या बाबाजींना सखूने काय ऐकवलंय माहितीये? हा पार चिंध्या केल्या, अख्ख्या गावासमोर उघडा पाडला त्याला. हा उघडा पाडला सगळ्या लोकांसमोर, गावासमोर. अरे हा तमाशा. पण आपली सखू कोणाला घाबरत नाही. त्या दाढीला खूप ऐकवलं. हा अरे पण बाबा एवढी हिम्मत आपल्यात नाही. अरे पण सखूने अशी तलवार उपसली ना तसा बाबाजी पण खवळला. दाढीला आग लागल्यासारखी बोंबलायला लागला. झिंगरोबा आता गावाचाच घास घेणार असं म्हणाला ना तो. गजा, गजा, अरे तुझं फक्त वय आणि वजन वाढलंय. अक्कल कधी येणार तुला? अरे आजारी माणसाला काय सांगायचं काय सांगू नये एवढं सुद्धा कळत नाही तुला. चल निघ बघू तिथून. चल निघ आधी निघ. बाबा अहो काका म्हणाला तसं खरंच काही झालंय का? सखू अगं काका सांगत होता तसं काही केलंयस का तू? हा विनू पण धड बोलत नव्हता. हे काका पण कल्पनेत नसलेलं काहीतरी सांगत होते. बाबा मला सांगा ना खरं काय घडलंय ते. हो हो हो. अरे शांत हो तू आधी, शांत हो बघू. विशेष असं काहीच घडलेलं नाहीये. अहो पण अरे सखूला ते फसवून झिंगरोबाची पूजा करायला लावत होते आणि सखूनं ठाम नकार दिला त्याला. मुद्द्याची महत्वाची गोष्ट फक्त एवढीच आहे. हा आता त्यावरून थोडी चकमक उडाली, पण त्याकडे तू लक्ष देऊ नकोस. ते नंतर बोलू आपण. आणि गजाचं तर तुला माहितीच आहे, मीठ मसाला लावून वर्णन करतो तो. तिकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझी प्रकृती सांभाळ, नंतर बोलू आपण निवांतपणे. बाबा हो अरे तुला सांगितलं ना, तू पड बघू, विश्रांती घे. सखू लक्ष दे. अहो तुम्हाला केवढा घाम आलाय. थांबा लगेच पाणी देते. हे घ्या. सखू अगं हे काय? अहो मामनजी काय बोललेत, आता काही बोलायचं नाही. विश्रांती घ्या, एक शब्दही बोलू नका. झोपा बघू तुम्ही, झोपा. अरे गजा, अरे गजा काय रे हे? अरे परिस्थितीची जाण असायला हवी का नको? कुठे काय बोलावं, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल याचं काही तारतम्य असायला हवं ना.
अरे दिगू अत्यंत आजारी आहे हे तुला माहिती होतं, तरी तू इतकी गंभीर गोष्ट त्याला सांगून टाकलीस. दादा आज मला खूप बरं वाटतंय रे. अरे इतक्या वर्षानंतर तू आपुलकीने माझ्यावर रागवतोय. माझ्या डोक्यावरचं छत्र परत मला मिळालं असं मला वाटतंय. सासूबाई आल्या तर ते काही मामांजींसारख्या शांत बसणार नाहीत. काय करतील? इथे येतील. पण ज्या जिंगरोबामुळे माझ्या मामांजींना त्रास झाला, माझ्या आऊंना माळावर त्रास झाला, त्या जिंगरोबाची पूजा आरती मी करणार नाही. माझ्या आऊंना माझ्या विठुरायाने वाचवलंय. माझ्या विठुरायाने त्यांच्यावर कृपा केलीये, तुमच्या या जिंगरोबाने नाही. देव नाहीये तो, राक्षस आहे, राक्षस. वहिनी काय झालं हो? काय म्हणाले बाबाजी? चिडले असतील ना? नाही चिडणारच म्हणा हो. झिंगरोबा झिंगरोबा महागुरु झिंगरोबा 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 महागुरु झिंगरोबा 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 अहो महागुरु वहिनी काय झालंय? तुम्ही एकदम जाऊन जपाला बसलात ते. काय बोलणं नाही, काय चालणं नाही असं कसं? झिंगरोबा झिंगरोबा महागुरु झिंगरोबा 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 महागुरु झिंगरोबा. सासूबाई आल्यात, पण आल्या आल्या ते जपाला बसल्या, मला ओरडल्या नाहीत. ही वादळापूर्वीची शांतता आहे का? रमाई, झिंगरोबा झिंगरोबा. रमाई, काय झालंय काय तुला? माणूसच आहेस ना तू, की त्या जिंगरोबासारखी राक्षस? दिगू, तुझ्या जिभेला काही हाड? रमईला काय विचारतोयस? मला तर वाटतंय सखून येऊन सगळं सांगितलेलं दिसतंय दिगूला. नाही अहो, मी काही नाही सांगितलं. मग काय आकाशवाणी झाली की काय? नाही रमाई, मला सकुने नाही काकानेच सगळं सांगितलंय. पण मुद्दा कुणी सांगितलं हा नाहीच आहे. तिथे जे घडलंय ते पूर्णतः चुकीचं आहे आणि मला अजिबात आवडलेलं नाहीये रमाई. सकुला चक्रव्यूहात अडकवावं तसं तुम्ही धरलं. मला तोंड उघडायला लावू नकोस दिगू. का आता लाज वाटते? का हे तू विचारतोयस मला? आणि कुणाशी बोलतोयस याचं भान आहे ना? पूर्ण भान आहे रमाई. आणि सकूचं काय चुकलं तूच सांग. नाही बाबाजींचे वाभाडे काढले याबद्दल मला बोलायचंच आहे. अगं पण या सगळ्याचा पायाच किती ठिसूळ आहे. तुझी श्रद्धा आहे तर तू झिंगरोबाची पूजा घाल, पण आपल्या कुलदैवतेची पूजा आहे असं खोटं कशाला सांगितलंस तू? दिगू स्वर खाली. या आवाजात ऐकायची मला सवय नाही. हे खरं आहे म्हणूनच लागतंय आणि मी ह्याच आवाजात बोलणार रमाई. हो मग आत्ताच्या आता माझ्या घरात चालता हो.
या घरात अजिबात राहायचं नाही तू निघ. वहिनी दिगूला काय घरातून जायला सांगताय? त्याने खरंच मानलं आणि घरातून गेलं तर? मी बोलण्यासाठी बोलत नाहीये भाऊजी. या घरात राहायचं असेल तर या घराचे नियम पाळूनच राहायचं, नाहीतर बाहेर पडायचं. ठीक आहे, चल सकू, आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोड. आऊ ह्या असल्या खोटारड्या लोकांसोबत मला राहायचं नाही. बघ किती कान भरले त्या सकुने. आयुष्यभर आपण निघू सोबत होतो आणि आता आपण सगळे खोटे झालो. बाबाजींमुळे सगळे राक्षसासारखे वागायला लागले. चल सकू. आऊ आऊ थांबा ना, असं काय करताय? नाही सकू, चल. थांब दिगू. बाबा, तू थांब दिगू. या सगळ्याचं मूळ कारण तू नाहीच आहेस, मी आहे. मी परत आलोय याचा या दुष्ट बाईला आनंद झालाच नाहीये, उलट अडचणच होतीये. मी घरात आहे म्हणून हिने गावात पूजा घातली आणि गावात गोंधळ झाला. त्यापेक्षा हिला हिच्या घरात काय वाटेल ते करू दे, म्हणजे गावात तरी शोभा होणार नाही. मीच जातो. अहो मामांजी थांबा ना, या घराला आम्हा सगळ्यांना तुमची गरज आहे. तुम्ही नका जाऊ मामांजी. मामांजी अहो तुम्ही कुठेही जायचं नाहीये, आम्हा सगळ्यांना तुमची गरज आहे. हो जिंगरोबा जिंगरोबा महागुरु जिंगरोबा जिंगरोबा महागुरु जिंगरोबा बाबाजी, घुबडाचा आवाज आला. म्हणजे माझ्यासाठी तुम्ही सांगावं धाडलाय? तुम्ही माझ्याशी बोलताय बाबाजी. बाबाजी पण कोण कुठून आवाज येतोय? मी ताबडतोब येते. ताबडतोब येते मी. येते बाबाजी. प्राण गेले तरी मी इथून उठणार नव्हते, पण तुम्ही आता मला बोलावलं. धन्य झाले मी बाबाजी, धन्य झाले बाबाजी. विठुराय, अहो सासूबाईंची असं कधीच बोलत नाही आणि मी घर सोडून जायचं म्हणाले. मी मामांची तर घर सोडून निघाल्याचं मी बघितलं. असं नको रे करूस तू. मी तर माझ्या घराचं चित्र एकोपाने एकत्र राहण्याचं बघितलं होतं. तू असं नको करूस. आणि ऐक, बाबाजींना आपल्या घरापासून दूरच ठेव. ते सगळं घर गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहील. बाबाजी 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 अरे खूळ मारला का काय तुला? काय करते? उभी राहा. ओ बाबाजी, वेळ लागेल मला. बाकी जगात काहीही झालं तरी चालेल, पण तुम्ही मला लाथ आणलत ना तर मला खरंच वेळ लागेल. हा, असं करू नका बाबाजी. तुम्हाला माझा राग येईल ना तेव्हा माझा गळा आवळून मला मारून टाका, पण मला लाथ आणू नका बाबाजी. मला लाथ आणू. मनोरमे, राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतं. बाबाजींनी त्या थेरड्याचं वाक्य मनोरमाबाईंना चिकटवलं. राग रडणं हे माणसाला खरं वागायला बोलायला भाग पाडतं. तुझा नवरा इथं आलता, आगीत तेल ओतून गेला, तेव्हा आमच्या ध्यानात आलं
मग आम्ही विचार केला का त्याचं थोबाड बघितल्यावर आमचं टाळकं एवढं सटकतंय तर तुझं काय होत असेल म्हणून तुला बोलावणं धाडलं. हे बघ मनोरमे, हे बघ. हे काय बाबाजी? यो बोळा असा घ्यायचा, असा त्याला कुचकळून काढायचा आणि मग असा पेटता गोळा. यो! हा बाबाजी. ए, तुला काय झालं मनोरमे घाबरायला? हा? कसं बाय घाबरते तू? अगस्त आज रातच्याला घराबाहेर पडायचं नाही हे ध्यानात ठेव आणि तुझ्या सुनीला घराबाहेर ठेव. मग बघ काय होतंय ते. तुझा नवरा इथं आलता, काय काय बोलून गेला म्हणे वनवा असा, वनवा तसा, वनवा पेटवा, आयुष्याचा वनवा, सुडाचा वनवा, डोक्यातला वनवा. अरे वनवा वनवा बघायचंय ना तुला वनवा. मग बघ मी धावतो तुला कसा असतो वनवा ते. जय जिंगरोबा. जय 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 बाबा. आणि या पोरीपायी जिंगरोबा तुमच्या गावचा घास घेईल, लक्षात ठेवा. सखू 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 काय झालं मनसा? तुम्ही एवढे घाबरलेला का दिसताय? अहो ना काही. अगं ते झालं. तुला तुझ्या अहोशिवाय दुसरं काही दिसतच नाही का? अगं रमाई बाहेर अंगणात उभी आहे. सासूबाई त्या का बाहेर उभ्यात? मलाच काय प्रश्न विचारतेस? अगं एखादी सून असती तर चटकन बाहेर धावली असती की का आपली सासू बाहेर उभी आहे आणि तू इथे मलाच प्रश्न विचार. नाही नाही थांबा मी बघते. जिंगरोबा जिंगरोबा महागुरु जिंगरोबा 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 महागुरु जिंगरोबा 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 महागुरु जिंगरोबा 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 महागुरु जिंगरोबा. सासूबाई तुम्ही असं रात्रभर बाहेर का उभे आहात? चला ना आज चला. तू कालीस मी काहीही करीन आणि तुला उत्तर द्यायला मी बांधील नाही. हो सासूबाई तुम्ही रात्रीच्या बाहेर नका ना हो थांबू. तुम्ही आलात आणि बाबाजींच्या हस्तासमोर जप. आसन बाबाजी महागुरु जिंगरोबा हे शब्द तुझ्या पापी तोंडातून बाहेर सुद्धा पडता कामा नये. मी अशी उभी आहे ते तुझ्या पापाचं प्रायश्चित्त मी घेते. मला घ्यायलाच हवं. माझ्या देवाचा महागुरु जिंगरोबांचा अपमान झाला. त्याची पूजा आरती नैवेद्य काही झालं नाही. उलट माझ्या देवाला राक्षस ठरवलंस आणि त्यावर कळच म्हणजे गुरु जिंगरोबांसाठी केलेला नैवेद्य तू तुझ्या विठोबाला अर्पण केलास. खरं तर हा पूजेचा खटाटोप मीच केला होता ना. मग महागुरु जिंगरोबांच्या अपमानाला सुद्धा मीच कारणीभूत झाले. म्हणूनच रात्रभर मी इथे अशीच याच अवस्थेत उभी राहून गुरु जिंगरोबांचा जप करणार आहे. सासूबाई तुम्ही स्वतःला शिक्षा करून घेऊ नका. गुरु जिंगरोबांची पूजा करणार नाही असं मी म्हणाले ना. मग माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही का घेताय? सासूबाई तुम्ही फक्त माझ्या सासूबाई नाही माझ्या उमाईच्या जागी आहात. सासूबाई मी तुमच्या वतीने इथे उभी राहते. वा ग वा. ही अक्कल तिथे कुठे गेली होती? मी उभी राहते म्हणे. मी आज जाऊ म्हणजे सकाळी तू माझ्या नावानं शिमगा करायला मोकळी. सासूबाईंनी रात्रभर मला बाहेर उभं केलं. नाही सासूबाई मी कोणाला नाही बोलणार.
बघा, जागचं हलायचं नाही आणि कुणालाही हाका मारायच्या नाहीत. पाणी दे, लोणी दे म्हणून. हो सासूबाई, मी कुणालाही हाक मारणार नाही, इथेच उभी राहील. रमाई अगं ती राहतीये तर तिला उभं राहू देत ना. राहा, तूच उभी राहा. आता हे काय रमाई, दार आतून का लावून घेतेस? बाबाजीने सांगितलंय की अगस्त आज रातच्याला घराबाहेर पडायचं नाही हे ध्यानात ठेव आणि तुझ्या सुनेला घराबाहेर ठेव. मग बघ काय होतंय ते. म्हणून मी आधी बाहेर उभी राहून सापळा रचला. पण म्हणजे काय होणार आहे आज रात्री? बाबाची सूड घेणार आहेत ना? बाबाजी जे ठरवतील तसंच होणार. आपण प्रश्न नाही विचारायचे, ते सांगतील तसं करायचं. विठुराय, मला खूप भीती वाटते रे. नरपचेच्या वेळी पण मला असंच बाहेर एकटीला ठेवलं होतं. आज पण बाबाजींचं तसंच काही कट तर नसेल ना? विठुराय, तू आहेस ना माझ्यासोबत? विठुराय! विठुराय, हा कुलूप मलाच मारायला आला होता का? विठुराय! विठुराय, अरे काय चाललंय? आज मी जे वागले त्याच्याबद्दल मला शिक्षा मिळते का? पण ही शिक्षा कोण देत आहे?